ठीक आहे. मी इकडे लक्ष द्या आता सगळे. आपण एक वेगळा वर्क फ्लो क्रिएट केलाय. कंट्रोल एन करून तुम्ही वेगळा वर्क फ्लो क्रिएट करू शकता. कंट्रोल एन, काय नाव द्यायचं ते नाव द्या सिक्वेन्सला, आणि तो क्रिएट होईल. आता मी डे 3 बेसिक्स ऍक्टिव्हिटीज म्हणून स्टार्ट केलाय. ठीक आहे. इथे तुम्ही पाहू शकता ऍक्टिव्हिटीज मध्ये परत तेच फर्स्ट, सेकंड आणि थर्ड. पहिल्यांदा फक्त आपण इंट्रोडक्शन घेतलं. काल आपण काय जे असेल बेसिक ऍक्टिव्हिटीज पाहिल्या, आणि आज डे 3 ऍज पर. ठीक आहे. बाकी काय म्हणजे त्याला एवढं इम्पॉर्टन्स नाहीये डे 3 ला, डे 2 ला काही. ठीक आहे. तर आज आपण काल आपण असाइन ऍक्टिव्हिटी पाहिली होती, बरोबर. ठीक आहे. आता आपण आज बेसिक ऑपरेशन्स करू. ऍडिशन, मल्टिप्लिकेशन, व्हेरिएबलच्या थ्रू आपण कसे करू शकतो ते पाहू. ठीक आहे. प्रोग्राम मध्ये तर आपण व्हेरिएबल आधी क्रिएट करून घेऊ. कंट्रोल के. ठीक आहे. इथं मी एंटरप्राइज ऍड केलं तर आपण इथं चेक करू की इथून आपण क्रिएट करू शकतो. नंबर ठीक आहे. इंट num1 आणि आपण व्हॅल्यू असाइन करू त्याला 34. ठीक आहे. सिमिलरली आपण दुसरा पण क्रिएट करू. इंट num2. इथं तुम्ही इंट num1 आणि num2 च्या ऐवजी काही पण देऊ शकता. ठीक आहे. आधी पाहून घ्या, नंतर तुम्ही प्रॅक्टिस करा. ठीक आहे. परत एखादी स्टेप राहून गेली ते लवकर लक्षात येत नाही, प्रॉब्लेम होऊन जातो. ठीक आहे. आता आपल्याला अजून एक व्हेरिएबल क्रिएट करायचा आहे. आता हा तुमचा स्ट्रिंग टाईपचा झालाय. ठीक आहे. त्याचा आपण सिक्वेन्स इंटिजर 32 करून घेऊ त्याला. ठीक आहे. आणि अजून एक आपण व्हेरिएबल क्रिएट करणार आहोत, ऍडिशन. ठीक आहे. कंट्रोल के, ऍडिशन. ठीक आहे. हा पण आपला इंटिजरच टाईपचा पाहिजे. आणि याच्यामध्ये आपण इंट num1 प्लस इंट num2. ठीक आहे. हे दोन व्हेरिएबल पास केले आणि मेसेज बॉक्स मध्ये आपण ती व्हॅल्यू डिस्प्ले करू. ऍडिशन इक्वल टू ऍडिशन डॉट टू स्ट्रिंग, कारण आपण स्ट्रिंग मध्ये त्याला कन्वर्ट करूनच डिस्प्ले करू शकतो, म्हणून टू स्ट्रिंग केलंय त्याला. ठीक आहे. ते एक्झिक्यूट करू, नंतर तुम्ही तुमच्या मशीनवर चेक करू शकता. सिक्स्टी 68 आलंय. तर इथं आपण काय केलंय, दोन व्हेरिएबल क्रिएट केलेत. ऍक्च्युली 3 केलेत क्रिएट. ठीक आहे. एक ऍडिशन पण एक व्हेरिएबलच आहे तुमचा, जो तुमचे 2 नंबरची व्हॅल्यू स्टोअर करून ठेवतो. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण 32 34 दिलंय. इथं पण 34च दिलंय. चेंज करू शकता ऍज पर युअर रिक्वायर. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण त्याला फायनली ऍडिशन मध्ये ह्या दोन्हीची ऍडिशन केली आणि मेसेज बॉक्स मध्ये स्ट्रिंग प्लस तुमचा जो ऍक्च्युअल व्हॅल्यू आलाय त्याला, आणि त्याला कन्वर्ट केलंय टू स्ट्रिंग मध्ये, कारण ह्या दोघांना आपल्याला कॉन्कॅटिनेट करायचं. ठीक आहे. म्हणजे स्ट्रिंग मध्ये आपला मेसेज दिसला पाहिजे म्हणून. ठीक आहे. त्याच्यामध्ये कोणाला काही डाऊट आहे, ऍडिशन कशी करू शकतो, तसंच आपल्याला मल्टिप्लिकेशन
अजून काय ऑपरेशन दुसरे करायचे असेल डिव्हिजन वगैरे करू शकता तुम्ही. ठीक आहे, सबट्रॅक्शन करून पहा, काही डाऊट असेल तर विचारा. चारी पण ऑपरेशन करा. ठीक आहे, जसे हे केले तसेच अजून एक तुमचे 3 व्हेरिएबल क्रिएट होतील, मल्टिप्लिकेशन, सबट्रॅक्शन आणि डिव्हिजन. ठीक आहे, एक रिमाइंडर म्हणून पण ऑपरेशन आहे, ते पण तुम्ही करू शकता. रिमाइंडर मध्ये तुमची जेवढी बाकी राहील पूर्ण भाग गेल्यानंतर तेवढी रिमाइंडर मध्ये डिस्प्ले होते. त्याला पर्सेंट साईन यूज करायला लागेल, जसं इथं प्लस साईन यूज केलंय तसं तिथं पर्सेंटेजचं साईन लागेल. ठीक आहे, तेवढं करा, डाऊट असेल तर विचारा.
Sir, you are not audible.
Sir, you are not audible. You have been muted. UiPath स्टुडिओ इन्स्टॉल केलाय का तुम्ही? हॅलो, UiPath स्टुडिओ इन्स्टॉल केलाय का तुम्ही मशीनवर? बोलत ठीक आहे. सबट्रॅक्शन नावाचा एक व्हेरिएबल बनवलाय. त्याचा स्कोप कसा चेंज करू शकता? इथं डेटा मॅनेजर मध्ये जातो. ठीक आहे, इथं खाली इंटिजर 32. ठीक आहे, 32 बनवला. आता तुमच्याकडे दोन व्हॅल्यूज आहेत, इंट नंबर 1, नंबर 2. बरोबर. आता यांची आपल्याला इंट नंबर 1 मायनस इंट नंबर 2. ठीक आहे, हे दोन झालं. असंच आता कंट्रोल सी कंट्रोल व्ही, अजून एक ऍडिशनल मेसेज बॉक्स टाकला मी. कंट्रोल सी कंट्रोल व्ही केलं, त्याला क्लिक करून फक्त. ठीक आहे, इथं सबट्रॅक्शन. ठीक आहे, इथं सबट्रॅक्शन डॉट टू स्ट्रिंग. ठीक आहे, आणि रन कसा करू शकता, हे इथं रनचं ऑप्शन. ठीक आहे, रन पाहिजे. तर आता तुमचं ऍडिशन पण दिसेल आणि सबट्रॅक्शन पण दिसेल. ऍडिशन आला आधी, सबट्रॅक्शन 0 येईल, कारण काही व्हॅल्यूज नाही. 34 मायनस 34. असंच मल्टिप्लिकेशन आणि तो दुसरा बनवा करा तुम्ही. काही डाऊट आहे? तुझं झाला असेल तर प्रॅक्टिस करून पहा. नवीन एक वर्क बनवा, प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस पण नाही तर मग फक्त क्लास करून करा तुम्ही. आर्टिकल मी सांगणार सबट्रॅक्शन कसं करायचं, मल्टिप्लिकेशन त्याला काय अर्थ राहतो. डायरेक्टली नंबर 1 नंबर 2 पण करू शकतो. ते फक्त अंडरस्टँडिंग साठी की बाबा कसला टाईपचं बनवायचं. जे करायचं सगळ्याला येऊ द्यायचं. सगळ्यांनी केलंय. रिमाइंडरचं केलं का? रिमाइंडरचं पर्सेंटेज साइन घेऊ. तेच ते करून करत. दोघे तशाच बसला. सर एक मिनिट स्क्रॉल करून एक आहे ना ऑप्शन, हे इथं स्क्रोल बटन आहे. इथे गेली ना तू. कंट्रोल के करायचं, मध्ये जाऊन पलीकडे व्हेरिएबल बनवायचं आणि तुम्हाला त्या तिथं मध्ये क्लिक करा. सेव्ह टूच्या खाली, सेव्ह टूच्या खाली, सेव्ह टू कुठे देते असायच्या तिथं सेव्ह टू ए मध्ये खाली. सेव्ह टू तिथं खाली क्लिक करते. कंट्रोल के करा. आता कंट्रोल के तिथं बनवा. आता मल्टिप्लिकेशनचा MULT टाक तिथं. LT एंटर कर. आता खाली इथं डेटा मॅनेजर मध्ये जा. ते खाली सगळ्यात कोपऱ्यात दिसतंय का छोटं? तिथे जाऊन त्याचा व्हेरिएबल टाईप स्ट्रिंग आहे ना, तर मल्टचा तुमच्या चेंज करा. मल्ट तिसरा आहे. तिथं ड्रॉप डाऊनला क्लिक कर. इंटिजर 32. सर येतं फक्त इंटिजर 32 असतं. नाही, तुझे आता कसं आहे की तुला मल्टिप्लिकेशन करायचं. मल्टिप्लिकेशनची व्हॅल्यू इंटिजर मध्ये स्टोअर होणार ना. ठीक आहे, जशी व्हॅल्यू असेल, आता स्ट्रिंग करायचे, 2 स्ट्रिंगचं ऍडिशन करायचं तर स्ट्रिंग ठेवायला लागेल. ठीक आहे, फ्लोटचं करायचं तर फ्लोट करू शकते. वरती जा, वरती क्लिक कर फक्त इथं ना. मेसेज बॉक्स तिथं क्लिक कर, हे हाईड होऊन जाईल. ठीक आहे, आता मल्टिप्लिकेशन साठी काय 2 व्हॅल्यू आहेत तुमच्याकडे, बरोबर. व्हॅल्यू आता असाइन करायच्या राईट हँड साइडला, व्हॅल्यू टू सेव्ह मध्ये. इथं मल्टिपल इज इक्वल टू
असं नाही आता दोन जसं ऍडिशनचं कसं केलंय पावर इथं ना नंबर 1 2 हा. नंबर 2 तसं करा. Divisions करायचं काही. तसंच करायचं लिहायचं Slash आहे ना? Slash. नाही सर मी क्लिक केलं हा नोटिफिकेशन इथं नाही काय झालं असेल? शिवताना तो display करा. हा आता इन नंबर ओके WhatsApp message box copy करा. Message box copy करा. Control C. Control C. Control C. Control C. Control C कर. Message box ला क्लिक करून C केलं. ते खालचा असाइन आहे त्याला क्लिक कर. खालच्या असाइनला क्लिक कर. असं आहे ना कंट्रोल V करा. आला हा. का? हा आता तिथे मल्टिप्लिकेशन टाक. मेसेज चेंज कर. इथं मल्टिप्लिकेशन Multiplication is equal to mul dot toString. खाली आता त्याच्यावर डबल क्लिक त्या आतमधल्या व्हॅल्यू डिलीट करणार इथं माझा बॅक स्पेस दाबून जाते बॅक काय करा डबल कोट्स टाका डबल युनिट डबल कोट्स मल्टिप्लिकेशन इज इक्वल टू करा बरोबर टाईप करा बाहेर नाही गेलं पाहिजे आतमध्ये झालं पाहिजे इज इक्वल टू नाही डबल कोट्सच्या आतमध्ये गेली पाहिजे स्ट्रिंग बाहेर गेली डबल कोट्सच्या म्हणजे इकडे आली पाहिजे का वरती पण ना कसं केलं सबट्रॅक्शनचं ऍडिशनचं कसं केलंय तुझं सबस्ट्रॅक्शन बघू कुठे डबल कोट कुठे तुमच्या डबल कोटच्या मध्ये ऍडिशन इज इक्वल हा तसं पाहिजे एक अजून फक्त ऍरो बटन यूज करा झालं मल्टिप्लिकेशन इज इक्वल इज इक्वल मल्टी इक्वल टू दिलं तरी चालेल इज इक्वल टू हा त्याच्या बाहेर जा आता बाहेर जा त्या डबल कोटच्या बाहेर हा प्लस प्लस मल्ट डॉट टू प्लस आहे प्लस नाही इज इक्वल प्लस टू ॲरो घाला ना दिसत डबल कोट्स टाका तो काय डबल कोट्स टाका ट्राय सोडून प्लस 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 मल डॉट टू स्ट्रिंग तुझा तो व्हेरिएबल आहे मल्टिप्लिकेशन डॉट वरती आला ना एंटर करा डॉट टू स्ट्रिंग डॉट 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 कुठे डॉट टू स्ट्रिंग त्याला एंटर करा आलं रन करा ऍडिशनल हा सबट्रॅक्शन हा मल्टिप्लिकेशन हा असं डिव्हिजनचं करा पटकन करा मेसेज बॉक्स व्हेरिएबलची व्हॅल्यू असं आहे. करू शकता खाली गेलं भाई ना तो मेसेज बॉक्स आहे ना मेसेज बॉक्स ठीक आहे त्याच्या खाली प्लसचं बटन दिसतंय का तुला हा मेसेज बॉक्सच्या खाली हा कर त्याला क्लिक असं. टाईप करा असाइन
डबल क्लिक करते असायचे त्याला असायन तिथं आला खाली स्क्रोलच करता येत नाही. मध्ये क्लिक करते हम्म, ते. आता डिव्हिजन ना. कंट्रोल की व्हेरिएबल क्रिएट टाकून हा डिव्हिजन DIV केलं तर चालेल DIV करतो व्हेरिएबल क्रिएट झाला खाली व्हेरिएबल कुठं जाऊन चेक करणार त्या कॉर्नरला व्हॅल्यू. नाही इकडं खाली यात त्याचं टाईप चेंज करायला लागेल ना तुला हा मग इथं डाटा मॅनेजर मध्ये इथं इंटिजर num1 आणि num2 दिसते सर. वरती क्लिक करते असाइनला तिथं असाइन तिथं क्लिक कर आतमधल्या इथं कर तिथं क्लिक आता जाऊ सर. डेटा मॅनेजर मध्ये स्ट्रीम टाइप्स आहे झालं. आता तिथं डिव्हिजन आता इथं इंट num1 आणि num2 मी काय ऑपरेशन करतात ते इथे टाकतात ऍक्च्युअल ऑपरेशन डिवाइड बाय डिवाइडचा प्ले बॅकस्लॅश हे ना बॅकस्लॅश तो आहे का शिफ्ट दाबून करणं. शिफ्ट दाबूनच नाही बॅक्स नॉर्मली हा वाला बॅक्स आणि नंबर 2 इथं 10 आलं तिथं प्लस 10चं मग काढा ना तो 10चं 0 काढा आधी 2 टाका मग 0 टाका झिरोच्या ऐवजी बॅकस्लॅश टाका झालं सर. झालं हा मग आता डाटा मॅनेजर हेच ना मेसेज बॉक्स कॉपी करा आणि खाली टाका कंट्रोल C. तसं नाही त्याला क्लिक करायचं मेसेज बॉक्स तिथं वरती तसं नाही इथं तिथं क्लिक करायचं बरोबर सर कंट्रोल C कर आता परत तू बाहेर तू डबल क्लिक केल्यामुळे आतमध्ये गेलो पूर्ण तर इथं सिक्वेन्स मध्ये तू यायला पाहिजे परत खाली यायला लागेल तू अजून खाली त्याच्यावर क्लिक केला तर कंट्रोल V कर मेसेज बॉक्स आता त्याच्यामध्ये प्रॉपर व्हॅल्यू टाका आता काय तुमचं डिव्हिजन आहे बरोबर डिव्हिजन डॉट टू एकदा डिलीट शेवटचं रिमाइंडर जे टाकतो एवढं एक लास्ट ऑपरेशन डिव्हिजन डॉट टू स्ट्रिंग इथं डॉट आहे का इथं बघ ना वरती डिव्हिजन तर त्याच्यामध्ये तुम्ही ते ठीक आहे चालेल करा एक्झिक्यूट ऍडिशन आलं वन कारण 34 डिवाइडेड बाय 34 1 ठीक आहे जमतंय ना केलं ठीक आहे आता लास्ट राहील आपलं रिमाइंडर सपोज ठीक आहे या इथं आल्यानंतर हा जर तुम्हाला विंडो क्लोज करायचा असेल तर इथं तो हाईड म्हणून ऑप्शन आहे ठीक आहे बऱ्याच लोकांना तो प्रॉब्लेम आहे
याला कसं क्लोज करायचं, तर इथं तुम्ही हाईड करू शकता. ठीक आहे, मग तुम्हाला पूर्ण विंडो दिसेल. याला पण हाईड करायचं असेल प्रॉपर्टीज मध्ये, तुम्ही याला पण हाईड करू शकता. ठीक आहे, याला पण हाईड करायचं असेल तर इकडून पण हाईड करू शकता. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला पूर्ण टोटल विंडो दिसेल मध्ये. ठीक आहे, आता आपल्याला ऍक्टिव्हिटीचं सेक्शन परत इथून तुम्ही अनेबल करू शकता, काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, आता असाइन घेतो मी अजून एक. आता रिमाइंडर पाहायचं आपल्याला, बरोबर. एक रिमाइंडर नावाचं व्हेरिएबल बनवलं. रिमाइंडर साठी पर्सेंटेज साइन यूज करायला लागेल.
तेच मॉड ऑपरेशन यूज करायला लागतं त्याला. ठीक आहे. ठीक आहे. इकडे लक्ष द्या एक मिनिट. रिमाइंडर साठी तुम्हाला मॉड ऑपरेटर यूज करायला लागतं. ते पर्सेंटेज नाही चालत हे. ठीक आहे. एमओडी. ठीक आहे. एमओडी यूज करायला लागला. आता सी इंट करायची गरज नाही. मला ते व्हेरिएबल सापडत नव्हते म्हणून मी तिथं टाकत होतो ते. ठीक आहे. तर ऍक्च्युअल तुमचे जे व्हॅल्यूज आहेत तेच इथं तुम्हाला पास करायला लागेल. वेगळं पास करायची काही गरज नाही. ठीक आहे. मॉड ऑपरेटर यूज करायला लागेल. मग तुमचं रिमाइंडर निघेल. आता सपोज मी हे वाले जे मेसेज बॉक्स आहेत त्याला डिसेबल करतो, म्हणजे तुम्हाला डायरेक्टली रिमाइंडरच दिसेल. रिमाइंडर इथं 0 दिसतोय. ठीक आहे. आपण आता 34 आणि 34 ह्या दोन व्हॅल्यू टाकलेल्या आहेत. ठीक आहे. लेट सपोज आता मी व्हॅल्यू टाकली इथं 35. बरोबर. इथं रिमाइंडर राहतोय 34. ठीक आहे. आपण केलंय नंबर 2 मॉड नंबर 1. ठीक आहे. हे जर आपलं नंबर 1 मॉड नंबर 2 जर असतं तर काय आलं असती व्हॅल्यू? आपला रिमाइंडर 1 येतोय. ठीक आहे. कारण आपण उलट्या व्हॅल्यू केल्या होत्या. ठीक आहे. आता आपण 35 ला जर 34 ने डिवाइड केलं तर पूर्ण 1 चा भाग जातो आणि बाकी 1 उरती. तर ती व्हॅल्यू तुमची रिमाइंडरच्या थ्रू तुम्हाला दिसून जाते. ठीक आहे. उलट गेलं होतं म्हणून आपल्याला 34 दिसत होते, कारण मग भागच जात नाहीये. म्हणून टोटल जेवढी व्हॅल्यू आहे तुमची ती ऍज इट इज डिस्प्ले होती. रिमाइंडर ऑपरेटर यूज करता येईल. डिव्हिजनला पर्सेंट नाही यूज करायचं ना, बॅकस्लॅश यूज करायचं. त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम होतो. बॅकस्लॅश यूज करायचं. तो लिहून व्हॅल्यू तो पण करायचं. इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे का? झालंय का सगळ्यांचं रिमाइंडर वगैरे? ठीक आहे. आता जर हे आपण हार्ड कोडेड व्हॅल्यू टाकले, तिकडे लक्ष द्या. आता
5 मिनिट लक्ष द्या. ठीक आहे, नंतर तुमचं तुम्ही करा काय करायचं. ठीक आहे, आता आपण ह्या पूर्ण सगळ्या जे आपण प्रोग्राम मध्ये पाहिलं, तर आपण पूर्ण प्रोग्राम मध्ये या हार्डकोडेड व्हॅल्यूज टाकल्यात. ठीक आहे, बट लेट सपोज आपल्याला ह्या व्हॅल्यूज युजर कडून घ्यायच्यात. ठीक आहे, तर त्या आपण कशा घेऊ शकतो. तर इथं ऍक्टिव्हिटीज मध्ये इनपुट डायलॉग म्हणून एक ऑप्शन आहे. ठीक आहे, इनपुट डायलॉग. ठीक आहे, याच्यामध्ये आपण टायटल टाकू शकतो त्याला, एंटर num1 व्हॅल्यू. ठीक आहे, लक्ष द्या इकडं, नंतर तुमची प्रॅक्टिस करा. ठीक आहे, रिझल्ट कुठं स्टोअर होईल. सपोज व्हॅल्यू एंटर इज इक्वल टू इंट नंबर 1. ठीक आहे, आणि परत मी दुसरा एक इनपुट डायलॉग घेतो एंटर नंबर 2 व्हॅल्यू. आणि इथं नंबर 2 देतो. ठीक आहे, आणि ह्या ज्या आपण हार्डकोडेड व्हॅल्यूज असाइन केल्या होत्या याला मी डिसेबल करतो 2 मिनिटाकरता. ठीक आहे, आता तुमच्या व्हेरिएबल मध्ये कुठल्याच व्हॅल्यू नाही आहेत, ब्लँक येतो. ठीक आहे, आता तो युजरला विचारल. ह्या इनपुट डायलॉग मुळे काय होतं की तुमच्या युजरला विचारलं जातं की तुम्हाला कुठली व्हॅल्यू एंटर करायची. ठीक आहे, तुम्ही ज्या व्हॅल्यू टाकाल तो एक्सेप्ट करल आणि तुमच्या नंबर 1 आणि नंबर 2 मध्ये त्या व्हॅल्यू स्टोअर केल्या जातील. ठीक आहे, आता मी एवढं रन करतो. ठीक आहे, एंटर नंबर 1. ठीक आहे, मी इथं सपोज टाकली 67. ठीक आहे, एंटर नंबर 2, इथं मी टाकली 32. आता 67 डिवायडेड बाय 32 किती होतात, किती उरतात तुमचे, 3 उरतात पूर्ण भाग गेल्यानंतर. तो तुमचा रिमाइंडरचा व्हॅल्यू तिथं आलाय. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्ही युजर कडून पण इनपुट ऍक्सेप्ट करू शकता. इनपुट डायलॉग म्हणून तिथं ऍक्टिव्हिटी आहे, आणि तुम्हाला ज्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर करायचंय त्या व्हेरिएबलचं नाव तुम्ही तिथं पास करू शकता. ठीक आहे, इथं तुम्ही पाहू शकता हा तुमचा व्हेरिएबल आहे. आपण व्हेरिएबल जे क्रिएट केले होते ते आपण इथं लास्ट वाल्या व्हॅल्यू एंटर मध्ये टाकले. ठीक आहे, आणि तुम्हाला जो कस्टम डायलॉग द्यायचा आहे, म्हणजे जो मेसेज द्यायचा आहे, तुम्ही तो इथं टाकू शकता. लेबल मध्ये पण तुम्ही मेसेज टाकू शकता नंबर 2 व्हॅल्यू. ठीक आहे, त्या व्हॅल्यू तुमच्या त्या जे इनपुट बॉक्सला आहेत त्या दिसल. टायटल मध्ये ती टायटल व्हॅल्यू दिसल आणि लेबल मध्ये ती व्हॅल्यू दिसल. आता मी परत एकदा एक्झिक्यूट करतो म्हणजे तुम्हाला दाखवता येईल. आपण नंबर 1 साठी नाही केलेलं आहे, फर्स्ट डायलॉग साठी, सेकंड डायलॉग साठी आपण केलंय. ठीक आहे, हा जो आहे हा तुमचा टायटल आहे, आणि त्याच्या खाली जर तुम्हाला लेबल पाहिजे असेल तर ते तुम्हाला सेकंड मध्ये दिसून जाईल. इथे मी 76 टाकतो. आता याच्या लेबल मध्ये तुम्हाला num2 व्हॅल्यू इथं ते लेबल दिसते, आणि हे त्याचं टायटल आहे. ठीक आहे, तुम्ही इथं जे कॉन्फिगर केलंय ते तुम्हाला समोर दिसेल. हे तुमचं टायटल आहे आणि हे लेबल आहे, ते तुमच्या मेसेज बॉक्स मध्ये तुम्हाला इथं दिसतं. ठीक आहे, हे तुमचं टायटल झालं आणि हे तुमचं लेबल झालं, आणि ऍक्च्युअल व्हॅल्यू तुम्ही इथं प्रोव्हाइड करताय. ठीक आहे, तुम्हाला जी वाटेल ती तुम्ही प्रोव्हाइड करू शकता, त्याच्याप्रमाणे तुमचा रिझल्ट कॅल्क्युलेट होऊन येईल. ठीक आहे, तर आपण 3-4 ऍक्टिव्हिटीज आज आपण ऑपरेशन शिकलो, आणि युजर कडून इनपुट कसं ऍक्सेप्ट करू शकतो ते शिकलो. ठीक आहे, याच्यामध्ये कोणाला काही डाऊट आहे? काही डाऊट? उद्यापासून आपण थोडं लूपिंग वगैरे ईपीएल स्ट्रक्चर ते पाहू. ठीक आहे, ऑनलाईन कोणाला काही डाऊट आहे?